नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 4 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 4 जून रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंतरराष्ट्रीय निरपराध बालक पीडित दिन असा दिवस आहे हा 4 जून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 4 जूनला आंतरराष्ट्रीय निरपराध बालक पीडित दिन साजरा करतात. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने स्थापन केलेला आहे. संघर्षग्रस्त मुलांचे हक्क जपण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा हा या दिवसाचा उद्देश आहे आणि शारीरिक, मानसिक आणि भावनिक हिंसाचाराचे बळी पडलेल्या मुलांना समर्पित आहे हा दिवस. जगभर हा दिवस पाळला जातो आणि मुलांच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी खास करून हा दिवस समर्पित आहे. पुढील प्रश्न दुसरा, TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी भारताचं प्रतिनिधित्व कोणत्या परिसंवादात केलंय नुकतंच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संयुक्त राष्ट्रांच्या सहकार परिसंवादामध्ये. ठीक आहे, या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सहकार परिसंवादामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि हा परिसंवाद न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये 28 ते 29 मे 2026 दरम्यान पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशन ICBA ने केलं होतं आणि ICBA म्हणजे इंटरनॅशनल कोऑपरेशन अलायन्स असा त्याचा फुल फॉर्म आहे या संस्थेचा. आणि शरद गांगल हे TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि पूर्वी या बँकेचं नाव ठाणे जनता सहकारी बँक असे होते आणि या बँकेची स्थापना 1972 मध्ये झालेली आहे. जगभरातील सहकारी वित्तीय संस्था शाश्वत आणि सर्वसमावेशक वित्तीय संस्थेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पुढील प्रश्न तिसरा, CBSEचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रशांत सीताराम लोखंडे असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रशांत सीताराम लोखंडे यांनी CBSE अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे नुकतीच आणि ही जी नियुक्ती आहे ती 2 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आली. लोखंडे हे 2001 बॅचचे IS अधिकारी असून AGMUT म्हणजे अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि युनियन टेरिटरी कॅडरचे ते आहेत आणि त्यांनी राहुल सिंह यांची जागा घेतली. याआधी प्रशांत लोखंडे हे गृह मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते, हे लक्षात घ्या. आणि CBSE हे भारतातील मोठं शैक्षणिक महामंडळ आहे आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न चौथा, भारताला कोणत्या देशाकडून चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली प्राप्त झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशियाकडून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने रशियाकडून चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली घेतलेली आहे. S-400 प्रणाली सुदर्शन चक्र असंही तिला म्हणतात, हे लक्षात घ्या याचा. आणि चौथी S-400 जून 2026 मध्ये भारतात दाखल झालेली आहे आणि S-400 ही रशियन बनावटीची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे आणि या प्रणालीमुळे भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षमतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
भारताने 2018 साली रशियासोबत S-400 खरेदी करार केलेला होता आणि S-400 भारतीय हवाई दलासाठी खूप महत्त्वाची प्रणाली ठरलेली आहे आत्तापर्यंतची. पुढील प्रश्न 5वा. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून कोण ठरले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, DK शिवकुमार असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. यांचे पूर्ण नाव डोडालाहल्ली केम्पेगौडा शिवकुमार असं आहे आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. जून 2026 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आले ते. आणि DK शिवकुमार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विरुद्ध ED, CBI आणि आयकर विभागाकडून काही प्रकरणे आणि चौकशा सध्या सुरू आहेत. आणि कनकपुरा हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि ते राष्ट्रीय पातळीवरती काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. K-स्टारने उच्च नियंत्रण म्हणजे H मोड स्थितीमध्ये प्लाझ्मा किती सेकंद टिकवून ठेवलेला आहे म्हणजे त्याचा रेकॉर्ड? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 102 सेकंद. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. K-स्टार म्हणजे कोरिया सुपर कंडक्टिंग टोकामॅक ॲडव्हान्स रिसर्च हे दक्षिण कोरियात डेझॉन शहरात आहे आणि याचं संकलन कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ फ्युजन एनर्जी करतं. आणि K-स्टार हा सुपर कंडक्टिंग टोकामॅक प्रकारचा एक फ्युजन संशोधन प्रकल्प आहे आणि K-स्टारने H मोडमध्ये 102 सेकंद प्लाझ्मा टिकवून ठेवला. हा त्यांचा नवा विक्रम ठरलेला आहे त्यामुळे. आणि 2001 मध्ये K-स्टारने याच तापमानावरती 30 सेकंद टिकवण्याचा विक्रम केलेला होता यापूर्वी. आणि H मोडमध्ये उष्णता आणि कणांचं नियंत्रण चांगलं करता येतं आणि टोकामॅक हे प्लाझ्मा चुंबकीय क्षेत्रानं नियंत्रण करण्याचं यंत्र आहे. आणि अणुसंकलन म्हणजे फ्युजन ऊर्जा ही भविष्याची स्वच्छ ऊर्जा मानली जाते. पुढील प्रश्न 7वा. महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत किती रकमेपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक C, 2 लाखांपर्यंत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेचा शासन निर्णय 2 जून 2026 रोजी जाहीर झालेला आहे आणि 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज पूर्णपणे माफ केलं जाणार आहे यामध्ये. आणि मुद्दल आणि व्याज दोन्ही माफ होतील अशी साधारण कर्जमाफी आहे. आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली कर्ज या योजनेमध्ये पात्र ठरतील. आणि 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज या योजनेसाठी धरले जातील. आणि 2 लाखांहून जास्त कर्ज असणाऱ्यांनी उर्वरित रक्कम स्वतः भरावी त्यांना लागणार आहे आणि त्यानंतर उरलेलं कर्ज सरकार माफ करेल. ओके. पुढील प्रश्न 8वा. भारतावरती अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अमेरिकेने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेने भारतावरती 12.5% अधिक आयात शुल्क लावणार आहे. हा निर्णय जून 2026 मध्ये चर्चेत आलेला आहे. अमेरिका म्हणते भारतावरती सक्तीच्या कामाचा आरोप आहे म्हणून हा शुल्क वाढवलेला आहे असं अमेरिकेनं कारण दिलंय. आणि शुल्कवाढीमुळे भारतीय वस्तू अमेरिकन बाजारामध्ये महाग होणार आहेत आणि खर्च वाढल्यामुळे भारतीय निर्यातदारांना अडचणी येऊ शकतात. अमेरिकेच्या या निर्णयामुळे मानवी हक्कांचं संरक्षण हे मुख्य कारण दिलं जात आहे अमेरिकेकडून. आणि सक्तीची मजुरी हा जागतिक पातळीवरती गंभीर मानवी हक्कांचा मुद्दा देखील आहे हे लक्षात येतं.
पुढील प्रश्न 9वा. 32 दिवसांमध्ये 16 सर्वोच्च शिखर सर करून विक्रम कोणी प्रस्थापित केलेला आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, गृहीता विचारे असं यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. गृहीता विचारे ही रत्नागिरी जिल्ह्यातील 11 वर्षीय गिर्यारोहक आहे आणि गृहीता विचारे हिने 32 दिवसांमध्ये 16 सर्वोच्च शिखरं सर केलेली आहेत आणि या कामगिरीमुळे तिने नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. गृहीता विचारे ही युवा गिर्यारोहक म्हणून ओळखली जाते आहे आता आणि तिच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल झालेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवेच्या पहिल्या टप्प्यासाठी कोणते शहर म्हणून निवडलं गेलेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदूर हे शहर. मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा योजना ही मध्य प्रदेशची आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेश सरकार मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा पुन्हा सुरू करणार आहे. ही सेवा 21 वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे. जुलै-ऑगस्ट 2026 पासून सेवेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि इंदूर हे पहिल्या टप्प्यातील मॉडेल शहर म्हणून निवडलं गेलेलं आहे आणि एकूण 5200 पेक्षा जास्त बस यामध्ये तैनात केल्या जाणार आहेत. 5200 बसेस आणि पहिल्या टप्प्यामध्ये इंदूरमध्ये 1688 बस सुरू केल्या जातील आणि बस सेवा PPP मॉडेलवरती आधारित असेल. पुढील प्रश्न 11वा. ॲमेझॉन आणि जेम यावरती ई-शॉप सुरू करणारे राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने असं ई-शॉप सुरू केलंय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा याचे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प आसाम राज्यामध्ये स्थित आहे आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने ॲमेझॉन आणि जेम वरती ई-शॉप सुरू केलेला आहे नुकतंच आणि इको शॉप उपक्रम संवर्धन आणि उपजीविका यांना जोडते. ई-शॉपचे संचालन काझीरंगा स्टाफ वेलफेअर सोसायटी करते आहे आणि डॉक्टर सोनाली घोष या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या फील्ड डायरेक्टर आहेत. ई-शॉपमध्ये हातमाग वस्तू, लाकडी वस्तू, मध व लोणची विकली जात आहेत आणि जलकुंभापासून तयार उत्पादने ई-शॉपमधील लोकप्रिय वस्तू आहेत. आणि ई-शॉप म्हणजे इको डेव्हलपमेंट EDC म्हणजे इको डेव्हलपमेंट कमिटीच्या माध्यमातून समुदायाधारित संवर्धनाला चालना दिली जात आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. EFHS 6 नुसार पुरुषांमध्ये मधुमेहाचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये नोंदवलं गेलेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ या राज्यामध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. NFHS 6 हे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 6वे संस्करण आहे याचं आणि NFHS 6 2023-24 मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचे आयोजन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय करते आणि पुरुषांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण म्हणजे या अहवालानुसार 22.9 वरून 27.3% वाढलंय आणि शहरी महिलांमध्ये लठ्ठपणा जादा व वजनाचे प्रमाण 42.8% इतकं आहे आणि ग्रामीण महिलांमध्ये ते 25.5% इतकं आहे. केरळमध्ये पुरुषांमधील मधुमेहाचं प्रमाण 31.9% इतकं आहे आणि केरळमध्ये महिलांमधील मधुमेहाचं प्रमाण 28.9 इतकं आहे. भारताला कुपोषण आणि असंसर्गजन्य रोगांचा दुहेरी भार आहे असे यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 4 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.